So, in this video, we will discuss about asexual reproduction in multicellular organism. तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये असणाऱ्या असेक्शुअल रिप्रोडक्शनचे 3 टाइप्स पाहिले होते आणि या व्हिडिओमध्ये आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन जे की मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये हे कोणकोणत्या टाइपचं आहे ते आपण डिस्कस करू. आणि फर्स्ट टाइप आहे फ्रॅगमेंटेशन. This type of asexual reproduction occurs in multicellular organism. तर फ्रॅगमेंटेशन हा असेक्शुअल रिप्रोडक्शनचा जो टाइप आहे हा मल्टीसेल्युलर असेक्शुअल रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझममध्ये दिसून येईल. In this type of reproduction, the body of parent organism breaks into many fragments and each fragment start to live as an इंडिपेंडेंट न्यू ऑर्गॅनिझम. आता फ्रॅगमेंटेशन या टाईपमध्ये जी बॉडी आहे पॅरेंट ऑर्गॅनिझमची त्याच बॉडीचं ब्रेकअप अर्थातच तुकडे होतात मेनी फ्रॅगमेंट्समध्ये आणि प्रत्येक फ्रॅगमेंट्स स्टार्ट टू लिव्ह ॲज अन इंडिपेंडेंट न्यू ऑर्गॅनिझम आणि तयार होणारा प्रत्येक फ्रॅगमेंट हा स्वतंत्र सजीव म्हणून इंडिपेंडेंटली त्याची ग्रोथ होते. सो हे आहे प्रोसेस ऑफ फ्रॅगमेंटेशन. This type of reproduction occurs in algae like Spirogyra and sponges like Cycon. तर स्पायरोगायरा जी की एक प्रकारची अल्गी आहे आणि सायकॉन जो की एक प्रकारचा स्पॉन्ज ॲक्वेटिक इन्व्हर्टिब्रेट्स आहे. तर या सजीवांमध्ये फ्रॅगमेंटेशन टाईपचं रिप्रोडक्शन आपल्याला दिसून येईल. Whenever there is plenty of water and nutrients are available to Spirogyra, its filaments grow up very fast and break up into many small fragments. आता फ्रॅगमेंटेशन हे स्पायरोगायरामध्ये कशा पद्धतीने घडून येतं ते आता आपण पाहू. तर जी एक कंडिशन असते फेवरेबल कंडिशन स्पायरोगायरासाठी तर ती आहे प्लेंटी ऑफ वॉटर आणि भरपूर असं न्यूट्रियंट्स. म्हणजे वॉटर आणि न्यूट्रियंट्स जर भरपूर प्रमाणात असतील तर निश्चितच स्पायरोगायरा जे आहे तर त्यांचे फिलामेंटची जी ग्रोथ आहे ही अतिशय रॅपिडली होत असते आणि जो पॅरेंट स्पायरोगायरा आहे याची ग्रोथ होईल अगोदर फास्ट, नंतर त्याचं ब्रेकअप म्हणजे लहान लहान फ्रॅगमेंट्स तयार होतील. तर ही जी प्रोसेस आहे या प्रोसेससाठी अवेबिलिटी पाहिजे वॉटर आणि न्यूट्रियंट्सची. ते जर असतील तर फ्रॅगमेंटेशन हे सहज घडून येतं. इच फ्रॅगमेंट स्टार्ट टू लिव्ह इंडिपेंडेंटली ॲज अ न्यू स्पायरोगायरा फायबर. आणि प्रत्येक फ्रॅगमेंट जो आहे स्पायरोगायराचा तर हा स्वतंत्र न्यू स्पायरोगायरा फायबर म्हणून या ठिकाणी इंडिपेंडेंटली तो जगत असतो, त्याची ग्रोथ होत असते. इफ द बॉडी ऑफ सायकॉन ब्रेकअप्स ॲक्सिडेंटली इन टू मेनी फ्रॅगमेंट्स इच फ्रॅगमेंट डेव्हलप्स इन टू अ न्यू सायकॉन. आणि जसं स्पायरोगायरा आहे तसंच सायकॉन संदर्भात पण तर जेव्हा सायकॉनची बॉडी ही ॲक्सिडेंटली ब्रेकअप होते मेनी फ्रॅगमेंट्स किंवा बऱ्याचशा फ्रॅगमेंट्समध्ये त्याची जी विभागणी होते तर प्रत्येक फ्रॅगमेंट जो आहे हा त्याची जी डेव्हलपमेंट आहे ही नवीन सायकॉनमध्ये होते. म्हणजे स्पायरोगायरा असू द्या किंवा सायकॉन त्यांच्या प्रत्येक फ्रॅगमेंटची जी ग्रोथ आहे ही नवीन स्पायरोगायरा किंवा नवीन सायकॉनमध्ये होणे. दिस प्रोसेस इज नोन एज द फ्रॅगमेंटेशन. त्यानंतर आता आपण जो दुसरा टाईप आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम संदर्भात तर तो आहे रिजनरेशन. आणि या शब्दावरून तुम्हाला लक्षात येईल की रिजनरेट म्हणजेच बॉडीचा एखादा पार्ट आहे तो नव्याने जनरेट होणे, दॅट इज नोन एज द रिजनरेशन. आता एक एक्झाम्पल म्हणून आपण रिजनरेशन समजून घेऊ की जी वॉल लिझार्ड आहे ही जेव्हा ब्रेकअप आणि डिस्कार्ड करते तिचा काही पार्ट्स जो की टेल संदर्भात इमर्जन्सी कंडिशनमध्ये तर जो डिस्कार्डेड पार्ट आहे ना हा काही वेळानंतर काही काळानंतर पुन्हा एकदा रिजनरेट होतो. आणि हे लिमिटेड रिजनरेशनचं आपल्याला एक्झाम्पल सांगता येईल. हाऊएव्हर अंडर सर्टन सिच्युएशन अन ॲनिमल प्लॅनेरिया ब्रेक्स अप इनटू बॉडी इनटू डिवाइड 2 पार्ट्स अँड देअर आफ्टर each part regenerates remaining part of the body and thus 2 new planaria are formed. आता होतं काय की काही
सर्टन सिच्युएशन म्हणजे काही जे फेवरेबल कंडिशन जर असेल तर अशा वेळेस जे प्लॅनेरिया आहेत ते प्लॅनेरिया 2 बॉडी पार्ट्समध्ये ब्रेकअप होतात आणि देअर आफ्टर प्रत्येक पार्ट जो आहे हा स्वतंत्र प्लॅनेरिया तयार करत असतो, रिजनरेट तयार करत असतो. याचाच अर्थ असा झाला की जो काही रिमेनिंग पार्ट असेल प्लॅनेरियाचा तर त्यापासून नवीन प्लॅनेरिया हा रिजनरेट होतो आणि अशा पद्धतीनं सिंगल प्लॅनेरियापासून 2 नवीन प्लॅनेरिया रिजनरेट होणे, दिस प्रोसेस इज नोन ॲज द रिजनरेशन. यानंतर आपण तिसरा टाईप पाहू बडिंग, जो की आपण ऑलरेडी असेक्शुअल रिप्रोडक्शन जे की युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे त्यामध्ये आपण ईस्ट संदर्भात हे समजून घेतलं होतं. तर मल्टीसेल्युलरमध्ये जर पाहिलं आपण तर बडिंग ही हायड्रामध्ये घडून येते. इन केस ऑफ हायड्रा अंडर फेवरेबल कंडिशन ॲट स्पेसिफिक part of its body, an outgrowth is formed by repeated division of regenerative cell of body wall and this outgrowth is called as the bud. तर बड बद्दल आपण पाहिलं होतं की अगोदर ईस्टमध्ये जे बल्ज तयार होतं, ओके, टॉप पोझिशनला. तर हायड्रा संदर्भात जर पाहिलं आपण तर यामध्ये फेवरेबल कंडिशन जर असेल तर हायड्राचे काही स्पेसिफिक पार्ट जे आहेत तर त्यांची आउटग्रोथ होते आणि ही आउटग्रोथ जे रिजनरेटिव्ह सेल्स आहे तर यांच्या रिपीटेड डिव्हिजन म्हणजे पुन्हा पुन्हा विभागणीने ही आउटग्रोथ तयार होत असते आणि त्याच आउटग्रोथला म्हणायचं बड. ओके, सो बड इज फॉर्म इन हायड्रा अँड दिस प्रोसेस इज नोन ॲज द बडिंग. बड ग्रोज अप प्रोग्रेसिव्हली अँड फायनली फॉर्म अ स्मॉल हायड्रा. आणि हे जे बर्ड्स आहेत हे सातत्यानं प्रोग्रेसिव्हली त्यांची ग्रोथ होत असते, वाढ होत असते आणि फायनली त्यांच्यापासून तयार होतो स्मॉल हायड्रा. डर्मल लेयर्स अँड डायजेस्टिव्ह कॅव्हिटी ऑफ द बडिंग हायड्रा आर इन कंटिन्युटी विथ दोज ऑफ पॅरेंट हायड्रा. आता यामध्ये स्मॉल हायड्रा जरी तयार होत असतील परंतु ज्या पॅरेंट हायड्रावर ते तयार झाले त्यांच्यासोबत त्यांचं जे कंटिन्युएशन आहे, कनेक्शन आहे हे कायम असतं आणि ते असतं डर्मल लेअर आणि डायजेस्टिव्ह कॅव्हिटी. हे जे 2 पार्ट्स आहेत बडिंग हायड्राचे तर हे कंटिन्युअसली त्यांच्या पॅरेंट हायड्रासोबत अटॅच असतात. पॅरेंट हायड्रा सप्लायज न्यूट्रिशन टू द बडिंग हायड्रा आणि जो बडिंग हायड्रा जो की तयार झालेला आहे तर याला न्यूट्रिशन सप्लाय करण्याचं कार्य हे त्याचा पॅरेंट हायड्रा करत असतो. बडिंग हायड्रा सेपरेट्स फ्रॉम पॅरेंट हायड्रा अँड स्टार्ट टू लीड अन इंडिपेंडेंट लाईफ व्हेन इट ग्रोज अप and become able to lead an independent life. आता आपण पाहिलं की बडिंग हायड्रा जो आहे त्याचं न्यूट्रिशन हे पॅरेंट हायड्राकडून होतं आणि जेव्हा त्याची प्रॉपर ग्रोथ होते तेव्हा तो पॅरेंट हायड्रापासून डिटॅच होईल म्हणजे सेपरेट होईल, सेग्रिगेट होईल आणि हे होत असताना स्टार्ट टू लीड अन इंडिपेंडेंट लाईफ म्हणजे तो स्वतःहून या ठिकाणी आता जगायला सुरुवात करतो म्हणजे तो आता इंडिपेंडेंट लाईफ जगतो आणि नंतर त्याची फर्दर ग्रोथ होते आणि या पद्धतीनं तो इंडिपेंडेंट लाईफ या ठिकाणी जगायला लागतो. तर पॅरेंट हायड्रावर हा जो बडिंग हायड्रा आहे याची ग्रोथ होऊन नवीन हायड्रा तयार होणे, दिस टोटली प्रोसेस इज नोन ॲज द बडिंग. ओके, नेक्स्ट टाईप इज व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. रिप्रोडक्शन इन प्लांट्स विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट्स लाईक रूट, stem, leaf and bud is called as vegetative reproduction. आता प्लांटचे जे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स आहेत ते आपल्याला माहीत पाहिजे तर निश्चितच ते आहे रूट, स्टेम, लीफ आणि बर्ड्स. हे जे सर्व व्हेजिटेटिव्ह पार्ट्स आहेत यापासून जर प्लांट्समध्ये रिप्रोडक्शन घडून येत असेल तर डेफिनेटली इट इज नोन ॲज द व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. Vegetative propagation in potatoes is performed with the help of eyes present on tuber. तर जे पोटॅटोज आहेत तर डेफिनेटली त्यांच्या ट्युबर पार्ट्सवर जर आपण पाहिलं तर आईज प्रेझेंट असतात आणि हे आईज जे आहेत तर यांच्या साहाय्यानं पोटॅटोज हे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन हे पोटॅटोजमध्ये घडून आणत असतात. इन ब्रायोफिलम इट इज परफॉर्म विथ द हेल्प ऑफ बर्ड्स प्रेझेंट ऑफ लीफ मार्जिन. ब्रायोफिलममध्ये जर पाहिलं आपण तर व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन हे ज्या
व्हेजिटेटिव्ह पार्टच्या साहाय्यानं घडून येतं तो व्हेजिटेटिव्ह पार्ट लीफ मार्जिनवर प्रेझेंट असतो आणि लीफ मार्जिनवर प्रेझेंट असतात बर्ड्स. सो ब्रायोफिलममध्ये जर आपल्याला समजून घ्यायचं असेल त्यामध्ये कशा पद्धतीनं व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होतं तर आपण लक्षात ठेवायचं की जे लीफ मार्जिन आहे त्या लीफ मार्जिनवर प्रेझेंट असतात बर्ड्स आणि हे बर्ड्स परफॉर्म करत असतात व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इन ब्रायोफिलम. In case of plants like sugarcane and grasses, vegetative propagation occurs with the help of birds present on nodes. तर शुगरकेन आणि ग्रास हे जे प्लांट्स आहेत ते यामध्ये नोड्स हे जे आहेत हे बर्ड्सवर प्रेझेंट असतात. ओके सॉरी नोड्सवर बर्ड्स प्रेझेंट असतात आणि या बर्ड्स जे आहेत तर ते डेफिनेटली व्हेजिटेटिव्ह पार्ट्स आहेत आणि त्यांच्या साहाय्यानं रिप्रोडक्शन करतं. दॅट इज नोन ॲज द व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन किंवा त्याला आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन सुद्धा म्हणू शकतो. ओके आणि फायनली पाहू आपण स्पोर फॉर्मेशन. फंगी लाईक म्युकर हॅव फिलामेंटियस बॉडी, दे हॅव स्पोरंजिया. आता फिगरमध्ये आपण पाहू शकतो की जे म्युकर सारखी फंगी आहे ते यांची फिलामेंटियस बॉडी असते आणि या फिलामेंटियस बॉडीमध्ये स्पोरंजिया हे प्रेझेंट असतात. Once the spores are formed, sporangia burst and spores are released. आणि हे जे स्पोर्स एकदा का निर्माण झाले ओके स्पोरंजियामध्ये तर स्पोरंजी हा बस्ट होतो आणि जे स्पोर्स आहेत हे बाहेर पडतात मीन्स ते रिलीज होतात. ओके स्पोर्स जर्मिनेट इन मॉइस्ट अँड वार्म प्लेस अँड द न्यू फंगल कॉलनी इज फॉर्म. आणि जे स्पोर्स स्पोरंजियामधून बाहेर पडले रिलीज झाले हे जर मॉइस्ट किंवा वॉर्म प्लेस जिथं की पाणी किंवा न्यूट्रिशन त्यांना अवेलेबल असेल अशा ठिकाणी त्यांचं जर्मिनेशन होतं आणि जर्मिनेशन झाल्यामुळं नवीन फंगल कॉलनी त्या ठिकाणी तयार होते. सो दिस ऑल प्रोसेस इज नोन ॲज द स्पोर फॉर्मेशन. ओके सो इन दिस व्हिडिओ वी हॅव ऑलरेडी डिस्कस अबाउट 5 types of asexual reproduction in multicellular organism.